सध्या अनेक अल्पभूधारक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात। दुग्ध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना चाऱ्यावर 60 ते 70% खर्च होतो। अल्पभूधारक शेतकरी असल्याने त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात चारा पीकही लावता येत नाही। त्यामुळे जनावरांचा चारा व्यवस्थापनात हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होते। तसंच जनावरांचं आरोग्य चांगलं राहून दुधाचं उत्पादनही वाढतं। आज आपण कमी खर्चात कमी जागेत हायड्रोपोनिक्स चारा कसा तयार करावा याविषयी जळगाव जिल्ह्यातील मुमराबाद इथल्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांकडून जाणून घेऊयात। हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा जो चारा निर्मिती केलेली आहे तर याचं अतिशय महत्त्व दुधाच्या वाढीवर सुद्धा दिसून आलेलं आहे। गाई म्हशीमध्ये सुद्धा आपण याला डायरेक्ट चारा टाकून याचा दुधावर सुद्धा वाढ अर्धा ते 1 लिटरपर्यंत वाढ याची होणं शक्यता आहे। आणि याच्यामध्ये कारण भरपूर प्रमाणात आपल्याला प्रथिनं आणि इतर घटक जे वाढीसाठी दूध वाढीसाठी सुद्धा प्रथिन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। तो घटक आपण या जनावराच्या खाद्यामध्ये टाकून एक दुधाची उत्पादनात वाढ होण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून करू शकतो। हे तंत्रज्ञान वापरत असताना शेतकरी बांधव गरीब असल्यामुळे तो बांबूचा सुद्धा आधार घेऊ शकतो। बांबूच्या स्टिकने आणि ट्रेद्वारे सुद्धा त्याची चारा निर्मिती त्याच्यामध्ये करू शकते। आणि 10 बाय 10च्या रूममध्ये सुद्धा 2 गाई जर असेल तर त्याला तेवढा चारा सफिशियंट होतो। साधारणतः याच्यासाठी आपल्याला मका त्यानंतर मक्याचा आपण याच्यामध्ये उपयोग करू शकतो। फक्त शेतकरी बांधवांना आणखी काही मला सांगायचं असं आहे की ज्वारीचा सुद्धा काही जण प्रयोग करून पाहतात, परंतु ज्वारीमध्ये हायड्रोसायनिक ॲसिड असल्यामुळे त्याचे कोंबटे जर जनावरांना खाऊ घातले तर त्याच्यामधून विषबाधा निर्मिती होऊ शकते। म्हणून ज्वारी सोडून बाकी अन्य दुसरे धान्य याच्यासाठी आपण बाजरी आणू शकतो उपयोगामध्ये। गहू या धान्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये अंतर्भाव करू शकतो आणि मक्याचा सुद्धा अंतर्भाव करू शकतो। साधारणतः आपल्याला अर्धा किलो पासून 8 ते 10 दिवसामध्ये आपण याचा 10 किलो पर्यंतचा चारा निर्मिती आपण अर्धा किलो मक्यापासून आपण याचं 7 ते 8 दिवसामध्ये आपण चारा निर्मिती करू शकतो। आणि 10 बाय 10च्या जागेमधून सुद्धा 2 ते 3 गाईचं निर्मिती सुद्धा खाद्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो। ते बियाणे घेताना 3 बाय 2 फुटाचा जो ट्रे आहे यासाठी साधारणतः 1.25 किलो पर्यंत 1.25 ते 1.5 किलो पर्यंत आपल्याला मक्याचं बियाणं घेता येईल। लहान ट्रे जर असेल 1 बाय 1.5 फुटाचा तर त्यामध्ये जास्तीत जास्त अर्धा किलो पर्यंत बियाणं आपण वापरलं पाहिजे आणि ते ओलं करून आपण त्या ट्रेमध्ये टाकलं पाहिजे। जास्तीचं बियाणं जर वापरलं तर खालचं थराचं बियाणं अंकुरित होईल किंवा वरच्या थराचं अंकुरित होईल, मधला जो आहे हे सगळं सडायला लागेल। त्यामुळे बियाणे सुद्धा योग्य प्रमाणात वापरणं यामध्ये अत्यंत गरजेचं आहे। या हायड्रोपोनिकच्या युनिटमध्ये जे आपलं हे जे आहे ते हे शेडनेटने आपण झाकलेलं असतं, त्यामुळे पावसाचं पाणी यामध्ये पावसाळ्यामध्ये पडणार आहे। त्या अशा वेळेस मात्र आपण पाणी त्याला देऊ नये, ते थांबवलं पाहिजे। सततची झडी ज्यावेळेला लागते अशा वेळेस आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे। दुसरं याचं पाण्याचं व्यवस्थापन जे हे करत असताना दर 2 तासांनी फॉगर्सद्वारे 10 मिनिटापर्यंत आपण हे फॉगर्स चालवावे आणि नंतर आपण बंद केले पाहिजे। अन्यथा जास्तीचं पाणी जर झालं तर मात्र दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतात। म्हणून ही काळजी यामध्ये पाणी वापराची घेणं गरजेचं आहे।